न जिंकण्याचं प्रमुख वैशिष्ट्य हा किल्ल्याचा दरवाजा आहे. कारण शिव सकाळ मित्रांनो, ओढ स्वप्नांच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण पुन्हा भटकंतीसाठी निघालो आहोत. तर तुम्हाला माहिती आहे की शिवरायांचा जन्मापासून ते मृत्यूमध्ये 50 वर्ष फक्त ते जगलेत आणि 50 वर्षामध्ये जसं 20 वर्ष आपल्या बाळपणात निघून जातो आणि 30 वर्ष हे एखादं घर घेऊ शकत नाही आपण. पण शिवरायांनी खूप सारे किल्ले म्हणजे जवळजवळ 265 किल्ले शिवरायांच्या मालकीचे होते. पण असं झालं की महाराष्ट्रातले किंवा महाराष्ट्राबाहेरचे असे 2 किल्ले होते जे शिवराय जिंकू शकले नाही आहेत. तो पहिला होता औरंगाबादचा देवगिरी आणि दुसरा जंजिरा. अर्थात आज आपण आलो आहोत जंजिरा किल्ल्यामध्ये. तर आपण या किल्ल्यामध्ये यासाठी आलो किंवा प्रत्येक ट्रॅकरचं हे स्वप्न असतं की या जंजिरामध्ये एकदा तरी भेट द्यावं. कारण का आपल्याला पण माहिती पडलं पाहिजे की का असा म्हणजे शिवरायांनी जो हा किल्ला का नाही जिंकू शकले किंवा त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी पण हा किल्ला जिंकण्यासाठी प्राणपणा लावलं, पण तरीसुद्धा हा किल्ला त्यांना का जिंकता आला नाही. त्यासाठी आपण आज जंजिराला भेट द्यायला आलो आहे. चला तर माझ्यासोबत आज आपण जंजिरा फिरू. हा किल्ला न जिंकण्याचं प्रमुख वैशिष्ट्य हा किल्ल्याचा दरवाजा आहे. कारण कोणत्याही ठिकाणाहून दरवाजा दिसत नाही तोपर्यंत आपण जवळपास जात नाही. दरवाजाला एंट्रन्स केल्यानंतर वरती शरबाचं एक चित्र दिसतं तुम्हाला किंवा तर ते शरबाचं चित्र हे एक काल्पनिक चित्र आहे. तर शरबाचं चित्र असं आहे की म्हणजे एक वाघ आहे आणि त्याच्या 6 हत्ती आहे ना, त्या वाघाच्या पायाखाली आणि तोंडामध्ये 6 हत्ती आहेत. याचं म्हणजे त्याचं प्रतीक आहे की समुद्रावरती जो विजय मिळवणं हे त्याचं प्रतीक आहे. 1200मध्ये ह्या जिथे बेट इथे कोळी लोकांचं राज्य होतं किंवा कोळी लोक इथे वस्ती करत होते. ते पण जे समुद्र लुटारू होते त्यांच्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता. म्हणून कोळी लोकांचे प्रमुख रामभाऊ पाटील यांनी निजामशहाला पत्र लिहिले किंवा निजामशहाला विनंती केली की आम्हाला इथे मेढेकोट बांधण्याची परवानगी द्यावी. मग निजामशहाच्या परवानगीनुसार इथे मेढेकोट बांधलं गेलं. तेव्हा मेढेकोट नंतर मग रामभाऊ पाटील यांनी खूप वर्ष किंवा त्यांच्या कोळी वस्तीने खूप वर्ष म्हणजे इथे राहिले आणि कुणालाही ते किल्ला किंवा ते मेढेकोट जिंकू दिलं नाही. तर आपण आता आलो आहोत जंजिरा किल्ल्याच्या मुख्य बुरुजावरती. तर ही जी तुम्ही तोफ बघताय ही भारतातली तिसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी तोफ आहे. हिचं नाव आहे कलाल बांगडी. ओके, ही कलाल बांगडी म्हणून काय, ह्याला कल्लोळ धातू आणि पंचधातूंनी बनवलेली आहे. बांगड्यांचा वेळा घालून बनवलेली ही तोफ आहे. कारण 22 टन म्हणजे 21 ते 22 टनची तोफ आहे. ही टन समुद्रातून आणणं हे तेव्हा इम्पॉसिबल होतं. म्हणून म्हणजे ही जी तोफ आहे ही इथेच बनवण्यात आली. त्याच्यानंतर आपण दुसरी तोफ बघतोय. ही तोफ आहे गोमुख तोफ. इथं गोमुख तोफ का म्हणतात तर हिचं तुम्ही जर स्पेस बघितलात तर हा गोमुख आकार आहे, म्हणून ह्या तोफेला गोमुख तोफ असे म्हणले जाते.
आणि जी तिसरी तोफ आहे ही तोफ, ही चावडी तोफ. अशा आता सध्या तरी ह्या 3 तोफा आहेत. पण आता या तुम्ही 3 तोफा बघताय, ती पहिली कलाल बांगडी, दुसरी ही आहे गोमुख आणि तिसरी आहे चावडी. आता सध्या ह्या किल्ल्यावरती ह्या 3च मुख्य तोफा आहेत, पण त्या काळी 572 तोफा इथे होता. त्याच्यानंतर आपण ह्या तोफांच्या समोरचा हा जो व्ह्यू बघताय, हा व्ह्यू इतका सुंदर व्ह्यू आहे. पण हा महाराजांचा राजमहल आहे. तर तुम्ही त्या व्ह्यूवरून समजू शकता हा राजमहल त्या काळी किती भव्य असेल. सध्या ते 3च फ्लोअर आहेत. तुम्ही 1 2 3 त्याखाली बुरुजांचा वापर हे फक्त टेहळणी करण्यासाठी केला जायचा. हा टेहळणी बुरुज आहे. इथे त्या काळी इथे तुम्ही इथे बघू शकताय, इकडे त्या काळी एक तोफ असावी, सध्या नाही आहे पण त्या काळी एक तोफ असावी. ह्या तोफांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या एवढा ऊन असताना ना आपले माथं पण गरम होत आहे, पण ह्या तोफा अजूनही थंड आहेत. त्यामुळे त्या पंचधातूच्या असल्यामुळे त्या आणखी थंड आहेत. आहे त्याचं नाव आहे पद्मदुर्ग. तर जंजिरा किल्ल्यापासून हे 8 ते 9 किलोमीटरवरती हा पद्मदुर्ग बांधला. पद्मदुर्ग हा छत्रपती संभाजी महाराजांनी बांधला. कारण शिवरायांनी खूप वेळा पानपणा लावून हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण हा शेवटपर्यंत हा किल्ला त्यांच्या हाती लागला. त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी जेव्हा प्रयत्न केला, संभाजी महाराज एकूण 8 वेळा या किल्ल्यावरती हल्ला केला, पण 8ही वेळा त्यांना शक्य झालं नाही हा किल्ला जिंकणं. त्यामुळे त्यांनी तिकडे समोर पद्मदुर्ग हा किल्ला बांधला. तर ह्या किल्ल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा हा किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी पद्मदुर्ग बांधला. तो समोर दिसतोय तो पद्मदुर्ग किल्ला आहे. ह्या ज्या तुम्ही खोल्या बघता आहेत ह्या त्या काळी राजाने आपल्या राण्यांसाठी बांधलेल्या आहेत. किंवा गरमीच्या टायमाला जेव्हा पण खूप जास्त गरम व्हायचं तेव्हा ते येऊन इथे बसायचे. इथे खूप जास्त थंडी वाजते. इथे काही AC नाही आहे, पण नॅचरली इथे खूप जास्त थंडी वाजायला लागल्या आता. म्हणजे गरम होत नाही, अजिबात गरम जाणवत नाही आहे. तुम्ही बघू शकता ची भव्यता. इथे एक मंदिर आहे, इथे मस्जिद आहे आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा वास्तू आहेत ज्या आता ढासळल्या आहेत किंवा आपल्याला बघता येत नाही. ते बघू शकता. मुळात जंजिरा किल्ल्यावरती जेव्हा सिद्धी अंबर जेव्हा इथे जंजिरा किल्ल्यावर राहायचे तेव्हा 3 वस्त्या इथे राहायच्या. 2 मुस्लिम लोकांच्या वस्त्या होत्या आणि 1 इतरांची वस्ती होती. म्हणजे कोळी लोकांची किंवा हिंदू लोकांची वस्ती तुम्ही म्हणू शकता. बांधला तेव्हा हे पॉसिबल नव्हतं की बाहेरून काही दगड आणणं किंवा बाहेरून काही आणून हा किल्ला बांधणं. मग त्यामुळे काय केलं, हा बेटच खोदला गेला. जेव्हा हा बेट खोदले गेले तेव्हा हे गोडे पाण्याचे तलाव म्हणजे गोडे पाणी लागलं त्यांना आणि गोडे पाण्याचे 2 तलाव ह्या किल्ल्यावरती आहेत. तुम्ही हे बघू शकता. आणि ह्या तलावाच्या इथे हे समोर तुम्हाला खिडकी दिसते. हां, इथे आता काहीच नाही, पण तेव्हा आहे ना इथे अशा 7 खिडक्या होत्या. इथे अशा पूर्ण 7 खिडक्या होत्या आणि 7 खिडक्यांमध्ये वेगवेगळ्या रंगाचे असे काचा बसवल्या होत्या. जेव्हा सूर्याची किरणं पडायची तेव्हा सप्तरंगी असं इथे पाणी व्हायचं. हे म्हणजे त्या काळी राणींच्या म्हणजे हौशेसाठी हे बनवलं गेलं आहे. हे 7 खिडक्यांमध्ये एक वेगवेगळ्या प्रकारच्या काचा बसवून. पूर्वीच्या काळी ह्या तलावाचं पाणी पिण्यायोग्य होतं किंवा तलावाचं पाणी प्यायचे, पण आताचे राजा महाराजा बॉटल आणि चिप्सचं पाकिट हातामध्ये घेऊन येतात. त्याच्यामुळे हे तलाव ऑलमोस्ट घाण झाला आहे. नाईस ना.
तर आता आपण चाललो आहोत किल्ल्याच्या मुख्य ठिकाणी म्हणजे बाले किल्ल्यावरती. तर बाले किल्ला आता हा ढासळलेल्या अवस्थेत आहे, आता कोणतीही इमारत नाही आहे. पण तरीसुद्धा आपण वरून जाऊन जो 22 एकरचा हा किल्ला आहे तो खूप छान बघू शकतो किंवा टहळणी करू शकतो. 22 एकरमध्ये पसरलेले हा किल्ल्याची भव्यता तुम्ही इथून शेवटच्या टोकापासून बघू शकता. ही मस्जिद आहे जी थोडीशी ढासाळी आहे. त्याच्यानंतर हा तलाव आहे, हा राजाचा महल आहे आणि हा एक तलाव, 2 तलाव आहेत तिथे. खाली एक छोटा मोठा 3 अशा विहिरी आहेत. एकूण इकडे 21 बुरुज आहेत की ज्यांच्यावरून किल्लेदार किंवा सैनिक हे पूर्ण समुद्रावरती लक्ष ठेवायचे. ह्या बुरुजांची संख्या, तोफ आणि हा अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेला हा किल्ला, हेच वैशिष्ट्य आहे की हा किल्ला कधीही जिंकणार नाही. 330 वर्ष हा किल्ला अजिंक्य राहिला, स्वतंत्र असा राहिला. तर आता आम्ही जंजिरा किल्ल्याला भेट द्यायचं का ठरवलं, कारण आम्हालाही बघायचं होतं जंजिरा किल्ला का महाराजांना जिंकता आला नाही किंवा संभाजी महाराजांना का जिंकता नाही. आणि खरंच जंजिरा किल्ल्यावरती आल्यावरती तुम्हाला कळेल की हा किल्ला ॲक्च्युली का नाही जिंकता आला. कारण का एवढा तोफा, त्याच्यानंतर दरवाजा हा कुठे हा दिसत नाही जवळ आल्याशिवाय. त्याच्यानंतर खूप अशी कारणं आहेत की ह्यामुळे जंजिरा किल्ला हा कुणाला जिंकता आला आणि म्हणून हा स्वतंत्र किल्ला झाला. स्वतंत्र झाल्यानंतर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा किल्ला भारत सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे हा किल्ला अजूनही आहे. त्यामुळे ह्या किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरती कोणताही ध्वज फडकवला जात नाही. तुम्ही हा बाले किल्ल्याच्या वरती ध्वज बघितला, महाराजांचा ध्वज नाही आहे किंवा कोणताही ध्वज नाही आहे बाले किल्ल्यावरती. तर फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपल्या देशाचा ध्वज इथे, तिरंगा इथे फडकवला जातो, बाकी काही. आणि हा म्हणजे आता इकडे आल्यावरतीच तुम्हाला कळणार की जंजिरा किल्ला किती भव्य आहे. आम्हाला जे काही व्ह्यूज दाखवता आले ते आम्ही दाखवले. खूप सारे पडके जे वाडे आहेत किंवा जे मस्जिद आहेत ते पडक्या अवस्थेत आहेत आता सध्या, त्यामुळे आम्ही काही असं एक्सप्लोअर करू शकलो नाही किंवा असे मार्क्स पण नाहीत की हे वाडा आहे किंवा हा मस्जिद आहे किंवा हा महल आहे. जे जे आम्हाला समजले किंवा जे जे आमच्या अनुभवाने आम्हाला एक्सप्लोअर करता आले तेवढेच आम्ही एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर आता आम्ही परतीचा प्रवास केला आहे. जंजिरा किल्ला तुम्ही येत असाल खूप सोप्या पद्धतीने येऊ शकता. तुम्ही राजापुरी गावावरून 3 ते 4 किलोमीटरवरती आहे. तुम्हाला नौका इथे सोडेल, ठीक आहे, दर्यामध्ये इथे सोडेल नौका. त्याच्यानंतर 45 मिनटामध्ये तुम्हाला हा किल्ला एक्सप्लोअर करायचा आहे. मुळात हा 45 मिनटाचा किल्ला एक्सप्लोअर करण्यासारखा आहेच नाही. ह्याला 2 ते 3 दिवस लागतात पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी. एवढा भव्य किल्ला आहे. 22 एकर म्हणजे आपण स्वतः विचार करू शकता किती मोठा भव्य किल्ला आहे. तर आता आमच्या मुळात 45च्या पेक्षा एक्स्ट्रा मिनिट झालेत आणि आम्हाला जायचं आहे आमच्या परतीच्या प्रवासासाठी. त्यासाठी आम्ही इथेच हा व्हिडिओ एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमचं भरभरून प्रेम द्या आणि आम्ही ट्राय करू की जो दुसरा किल्ला आहे म्हणजे देवगिरी किल्ला आहे औरंगाबादचा, तो लवकरच आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू की तो किल्ला महाराज का नाही जिंकू शकले, हे पाहण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. आणि ह्या अशाच व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा आणि तुमचं भरभरून प्रेम द्या. आणि हा तुमचं प्रेम आम्हाला मिळतच आहे. तुमचं म्हणजे आमचं जसं जसं चॅनल आमचा ग्रोथ करत आहे त्यामुळे आम्हाला कळत आहे की हा आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत किंवा तुम्ही त्याला सपोर्ट करताय. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. बाय. तर आता तुम्ही माझ्या मागे जी गर्दी आहे बघू शकता. हां, संडेची गर्दी आहे. आणि आता आपल्याला जंजिरा किल्ल्यावरती आपले सबस्क्रायबर भेटले आहेत. हे आपले व्हिडिओ बघतात आपल्या सगळं आणि यांनी ओळखलं आपल्याला. खूप बरं वाटतं, पहिल्यांदा आपले सबस्क्रायबर भेटले. तुम्हाला कसं वाटलं आमचं? खूप छान. वेगवेगळ्या किल्ल्यांची तुम्ही आम्हाला माहिती वगैरे देता आणि वेगवेगळ्या किल्ले डायरेक्टली पाहायला भेटतात, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. थँक्यू. चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.